नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. आणखी एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. संभाजीनगरात उभारला जाणारा उद्योग मध्य प्रदेशात जाणार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. संभाजीनगर किंवा दाभोळमध्ये 50,000 कोटींचा उद्योग येणार होता. इथेन क्रॅकिंग युनिट उभारलं जाणार होतं असं दानवेंनी सांगितलंय. तर महाराष्ट्राच्या वाटेला येणारा रोजगार बाहेर कसा गेला असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. बघूयात अंबादास दानवेंनी काय ट्विट केलंय. तर महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे JIL इंडिया 50,000 कोटींची गुंतवणूक करून इथेन क्रॅकिंग करणार होते. तर युनिट याचं उभारलं जाणार होतं. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये उभारला जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला, महाराष्ट्राच्या वाटेला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला याचं उत्तर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंतांनी द्यावं असं ट्विट दानवेंनी केलंय. आणखी एक महत्त्वाची बातमी. गुंतवणूक आणून उद्योगधंदे उभे करण्यात महाराष्ट्र नंबर 1 आहे. अंबादास दानवेंच्या आरोपांवर आशिष शेलार यांनी हे उत्तर दिलंय. संभाजीनगरमधील येथे 50,000 कोटींची गुंतवणूक करणारं कॉन्क्रीट युनिट उभारण्यात येणार होतं. तर हा प्रकल्प आता मध्य प्रदेशात कसा गेला असा सवाल उपस्थित केला होता. आजही आकडेवारी स्पष्ट आहे. देशात परदेशातून गुंतवणूक आणून स्वतःचे व्यवसाय उद्योगधंदे उभे करण्यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे.